तर पहा, ॲज लास्ट लेक्चर आज आपण पुन्हा एकदा तसेच एक्झाम्पल पाहणार आहे. डिफरन्शिएट द फॉलोविंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह्ज कसे घ्यायचे हा आपला टॉपिक चालू आहे. तर बघा, आपल्याला काही फंक्शन्स दिलेले आहेत. वाय इज इक्वल्स टू लॉग टू द बेस 3 इन ब्रॅकेट लॉग टू द बेस 5 एक्स. ह्याचं आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. मग ॲन्सरमध्ये काय, फर्स्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपण काय करणार, याला डिफरन्शिएट करणार with respect to x ने. Then differentiate with respect to x. मग काय मिळेल आपल्याला, y चे डिफरन्शिएशन dy by dx which is equals to derivative of this function. काय फंक्शन आहे ते, log to the base 3 in bracket log to the base 5x. बरोबर. मग आपण काय, आपल्याला लॉगॅरिथमचा एक रूल माहिती आहे. काय तो रूल, जर एखादी व्हॅल्यू बेसला असेल तर ती आपण डिनॉमिनेटरला लिहू शकतो. मग हे आपण कसं लिहू शकतो, विच इज इक्वल्स टू, बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन लॉग टू द बेस 3 ॲज इट इज ठेवूया इन ब्रॅकेट. हे आपण असं लिहू शकतो, लॉग एक्स डिवायडेड बाय लॉग 5. मग आपल्याला अजून एक रूल माहिती आहे. काय तो रूल, डेरिव्हेटिव्हचा रूल असा आहे, जर लॉग ए अपॉन लॉग बी असेल तर आपण असं लिहू शकतो, सिन्स लॉग ए मायनस बी जरी असेल तरी आपण कसं लिहू शकतो, लॉग ए अपॉन बी. किंवा जर असं असेल लॉग ए अपॉन लॉग बी तर हे आपण असं लिहू शकतो, लॉग ए मायनस लॉग बी. बरोबर. मग जर ह्या रूलचा इथे यूज केला तर बघा आपल्याला काय मिळेल, विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन लॉग टू दी बेस 3 इन ब्रॅकेट. काय मिळेल आपल्याला, लॉग एक्स मायनस लॉग 5. राईट. मग जर हे आपण आता सिम्प्लिफाय करायचं ठरवलं तर आपल्याला बघा काय मिळेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन log to the base 3 in bracket log x minus log to the base 3 in bracket log 5. आता बघा, हे आपण परत एकदा सिम्प्लिफाय करू शकतो ह्या रूलने. जसं इथे आपण यूज केला लॉग एक्स अपॉन लॉग 5 जसं लिहिलं तसंच सेम इथे पण लिहू शकतो. बेसला 3 आहे तो काय होईल, डिव्हाइड करता येईल. इथे करण्याची गरज नाही आहे कारण लॉग 3 असेल किंवा लॉग 5 असेल, दोन्ही गोष्टी काय आहेत, का कॉन्स्टंट आहेत. आणि आपण काय करतोय, डेरिव्हेटिव्ह घेतोय. जर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं झालं तर ते काय असतं, 0 असतं. त्यामुळे ह्या टर्मला सिम्प्लिफाय करण्याची गरज नाही आहे, फक्त सिम्प्लिफाय आपल्याला इथे करायचं आहे. मग आपल्याला बघा काय मिळेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस हे आपण असं लिहू शकतो, लॉग ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय लॉग 3 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट विच इज 0 बिकॉज दिस टर्म इज कॉन्स्टंट टर्म. राईट. मग आपल्याला बघा काय मिळालं आता, तर ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी लॉग 3 काय, कॉन्स्टंट आहे, तो आउटसाईडला येईल. 1 अपॉन लॉग 3 ॲज इट इज राहील. अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन लॉग ऑफ लॉग एक्स, याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. पण याचं डेरिव्हेटिव्ह घेण्या अगोदर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. काय, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एफ ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एफ ऑफ एक्स काय असतं, विच इज इक्वल्स टू 1 अपॉन एफ ऑफ एक्स. हे लॉगचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन एफ ऑफ एक्स इन टू दॅट फंक्शन. याचं डेरिव्हेटिव्ह घेतो आपण विच इज एफ डॅश ऑफ एक्स. मग आता इथे बघा लॉग ऑफ लॉग आहे, इथे एफ ऑफ एक्स काय आपला, लॉग एक्सला आपण एफ ऑफ एक्स या फॉर्म्युलानुसार आपल्याला जायचं आहे. म्हणजे लॉग एक्स काय आपला, एफ ऑफ एक्स. मग सिम्पल आहे ना, याच्यामध्ये एफ ऑफ एक्सच्या जागेवर लॉग एक्स टाकून द्या. मग काय मिळालं बघा आपल्याला, 1 अपॉन लॉग 3 ॲज इट इज राहील. अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन काय होईल, बघा आपल्याला काय करायचं आहे, फक्त एफ ऑफ एक्सच्या जागेवर लॉग एक्स पुट करायचं आहे. म्हणजेच काय, लॉग ऑफ लॉग एक्स, याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1 अपॉन लॉग एक्स इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. बरोबर. आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते किती आहे, 1 अपॉन एक्स. म्हणजे आपल्याला बघा काय मिळालं आता,
1 upon log 3 as it is into 1 upon log x as it is into derivative of log x which is 1 upon x. हे आपण थोडं सिम्प्लिफाय करून लिहायचं झालं तर आपण असं लिहू शकतो 1 upon log 3 into 1 upon x into log x which is required our dy by dx. बघा काहीही केलेलं नाही आहे आपण, काय केलं आहे फक्त जे फंक्शन आहे थोडंसं सिम्प्लिफाय केलं आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह घेत गेलो. आता बघा पहिल्यांदा आपल्याला दिलं काय होतं y इज इक्वल्स टू लॉग ऑफ बेस 3 लॉग टू दी बेस 3 इन ब्रॅकेट लॉग टू दी बेस 5 x दिलेला होता. मग आपल्याला लॉग 3 हा सिम्प्लिफाय करण्या अगोदर आपण ब्रॅकेटमधली टर्म सिम्प्लिफाय करूया. ती सिम्प्लिफाय करायची म्हणजे काय, जो बेसला असेल तो डिनॉमिनेटरला आपण ह्या पद्धतीने लिहू शकतो. त्यानंतर लॉग ए आपण लॉग बीचा फॉर्म्युला इथे यूज होतो. त्यानंतर आपण काय केलं, हा लॉग टू दी बेस 3 दोन्हींना सिम्प्लिफाय केला. त्यानंतर आपण काय केलं की डेरिव्हेटिव्ह घेतोय, पण डेरिव्हेटिव्ह घेताना काय ही टर्म इथे व्हेरिएबलची आहे म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकतो. ही टर्म कॉन्स्टंट आहे, याचं डेरिव्हेटिव्ह 0 झालं. मग आपल्याला काय मिळालं, लॉग टू दी बेस 3 इन ब्रॅकेट लॉग एक्स याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. पण पुन्हा एकदा इथे बेसला 3 आहे, आपण काय करू शकतो तो डिनॉमिनेटरला लिहू शकतो बाय यूजिंग लॉगॅरिथमचे रूल्स आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग ते जर लिहायचं झालं तर आपण कसं लिहू शकतो, लॉग ऑफ लॉग एक्स अँड डिवायडेड बाय लॉग 3. त्याच्यानंतर आपण काय, लॉग 3 हा कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहू शकतो. त्यानंतर आपल्याला फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचे लॉग ऑफ लॉग एक्सचं. मग इथे आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे काय, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एफ ऑफ एक्स. थोड्या वेळासाठी आपण ह्या लॉग एक्सलाच एफ ऑफ एक्स मानलं तर आपल्याला फंक्शन मिळालं लॉग एफ ऑफ एक्स. त्याचं डेरिव्हेटिव्ह काय, 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विच इज एफ डॅश ऑफ एक्स. मग आपण काय केलं, या फॉर्म्युल्यामध्ये एफ ऑफ एक्सच्या जागेवर लॉग एक्स पुट केला. मग आपल्याला काय मिळालं, 1 अपॉन लॉग 3 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज ठेवला, 1 अपॉन लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे ते आहे 1 अपॉन एक्स which is the required derivative of given function y is equals to log to the base 3 in bracket log to the base 5 x. आता बघा सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला, y is equals to log in bracket स्क्वेअर रूटमध्ये दिले 1 minus cos 3x by 2 and 1 plus cos 3x by 2. याच्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युलेज माहिती असणं गरजेचं आहे, जे की डबल अँगलसाठी आपण यूज करत होतो. cos 2 थीटा इज इक्वल्स टू, आपल्याला काही फॉर्म्युलेज माहीत होते बघा अगोदर. ह्याचं जर आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे तर आपल्याला डबल अँगलचे फॉर्म्युलेज माहिती पाहिजेत. आता डबल अँगलचे फॉर्म्युलेज काय आहेत मग बघा, cos 2 थीटा इज इक्वल्स टू 1 minus 2 sin स्क्वेअर थीटा अँड 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. हे फॉर्म्युलेज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता हे फॉर्म्युलेज माहीत झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, याच्यावरून जर हा पहिला फॉर्म्युला आपण घेतला फर्स्ट, cos 2 थीटा विच इज इक्वल्स टू 1 minus 2 sin स्क्वेअर थीटा जर आपण घेतला तर आपल्याला बघा काय मिळेल, हा इकडे गेला हा इकडे गेला तर आपल्याला काय मिळालं 2 sin स्क्वेअर थीटा विच इज इक्वल्स टू 1 minus cos 2 थीटा. बरोबर. आता 1 minus cos 2 थीटा मिळाला आहे, पण आपल्याकडे बघा इथे काय 1 minus cos 3x by 2 म्हणजे 3 थीटा बाय 2, म्हणजे आपल्याला थीटाला 3/2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. पण इथे ऑलरेडी 2 आहे म्हणजेच आपल्याला 3/4 ने काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. मग आपण केलं तर आपल्याला काय मिळालं 2 sin स्क्वेअर 3 थीटा अपॉन 4 इज इक्वल्स टू 1 minus cos 2 इंटू 3 थीटा बाय 4. बघा आपण मल्टिप्लाय केले, मग 2 ने जर डिवाइड केलं तर आपल्याला बघा काय मिळालं 2 sin स्क्वेअर 3 थीटा बाय 4 विच इज इक्वल्स टू 1 minus cos 3 थीटा अपॉन 2. बरोबर. थीटाच्या जागेवर इथे काय x, मग आपल्याला मिळाला 2 sin स्क्वेअर 3x अपॉन 4 विच इज इक्वल्स टू 1 minus cos 3x अपॉन 2. बघा ही व्हॅल्यू 1 minus cos 3x by 2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2 sin स्क्वेअर 3x by 4. सेम आपण जर सेकंड फॉर्म्युला यूज केला तर आपल्याला मिळेल 1 plus cos 3x by 2. बघूया मग सेकंड काय, cos 2 थीटा विच इज इक्वल्स टू 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. मग आपल्याला काय मिळेल बघा, हा cos किंवा हा 1 इकडे आणा, मग काय मिळालं आपल्याला 1 plus cos 2 थीटा विच इज इक्वल्स टू 2 cos स्क्वेअर
थिटा. बट आपल्याकडे काय आहे, ह्या थिटाच्या जागेवर 3x/2 आहे. सेम मागाच्या सारखं आपल्याला काय करावं लागेल, 3θ/4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग आपल्याला काय मिळालं, 1 + cos 2 × 3θ/4 विच इज इक्वल्स टू 2 cos² 3θ/4. मग बघा, +1 + cos 2 ने इथे डिवाइड होईल. मग काय मिळालं, 3θ/2 विच इज इक्वल्स टू 2 cos² 3θ/4. सेम आपल्याला व्हॅल्यू मिळाली काय, 2 cos² 3θ/4 विच इज इक्वल्स टू 1 + cos 3θ, किंवा थिटाच्या जागेवर आपण इथे x यूज करूया, /2. बघा, 1 + cos 3x/2 याच्या जागेवर आपल्याला व्हॅल्यू मिळाली 2 cos² 3x/4. अँड इथे काय व्हॅल्यू मिळाली, 1 - cos 3x/2 च्या जागेवर 2 sin² 3x/4. या दोन व्हॅल्यूज आपण काय करूया, या एक्झाम्पलमध्ये पुट करूया. मग आपल्याला काय मिळते बघू. बघा, आपलं एक्झाम्पल काय आहे, y इज इक्वल्स टू इन स्क्वेअर रूट 1 - cos 3x/2 अपॉन 1 + cos 3x/2. राईट. आणि याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे, ती काय मिळाली आहे, 2 sin² 3x/4. आणि याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 2 cos² 3x/4. राईट. 2 2 गेट कॅन्सल होईल. 2 2 कॅन्सल झाल्यानंतर बघा आपल्याला काय मिळेल मग, आणि sin² अपॉन cos² आहे, अँगल सेम आहे. आपल्याला काय मिळेल, tan². म्हणजेच आपल्याला काय मिळालं, विच इज इक्वल्स टू इन स्क्वेअर रूट 2 2 गेट कॅन्सल, साइन अपॉन कॉस काय असतं, tan² 3x/4. म्हणजेच आपल्याला बघा y इज इक्वल्स टू काय मिळाला, स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होईल. मग आपल्याला बघा काय मिळतं आहे, y इज इक्वल्स टू tan 3x/4. एकदम सिम्पल डेरिव्हेटिव्ह मिळाले आपल्याला. आपण काय करणार आहे, हे याच्यामध्ये पण हे जे आपल्याला मिळाले ते काय आहे, इन लॉग आहे. म्हणजे याच्यावरती आपल्याला काय केलेलं आहे, y इज इक्वल्स टू लॉग इन ब्रॅकेट हे सगळं काही आहे. मग आपण काय करणार, लॉग अप्लाय करूया. आपल्याला काय मिळालं, y इज इक्वल्स टू लॉग इन ब्रॅकेट tan 3x/4. कारण आपलं एक्झाम्पल काय होतं, y इज इक्वल्स टू लॉग इन ब्रॅकेट इन स्क्वेअर रूट 1 - cos 3x/2 अँड 1 + cos 3x/2. मग आपण काय केलं, डबल अँगलचा फॉर्म्युला यूज करून 1 - cosची व्हॅल्यू अँड 1 + cosची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ती आपल्याला काय मिळाली, 2 sin² 3x/2 अँड 2 cos² 3x/2. त्यानंतर मग आपल्याला काय मिळालं की 2 2 गेट कॅन्सल, sin² अपॉन cos² म्हणजेच tan². मग याच्यावरती आपण काय केलं, जसं एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे, लॉग अप्लाय केला. लॉग अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, y इज इक्वल्स टू लॉग इन ब्रॅकेट tan 3x/4. आता याला डिफरन्शिएट करणं फार सोपं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता याला सुद्धा डिफरन्शिएट करण्या अगोदर जे मागाशी आपण फॉर्म्युला यूज केला काय, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग f(x). हा जर आपल्याला माहिती असेल तर आपण इझिली याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1/f(x) इंटू f'(x). बरोबर. इथे f(x) थोड्या वेळासाठी आपण टॅनला मानूया. मग आपल्याला काय मिळेल, लॉग ऑफ tan 3x/4. तर याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळेल बघा, लॉग f(x). या पद्धतीने फाइंड आउट करायचं आहे. मग f(x) कोण आहे आपला, tan 3x/4. मग आपल्याला काय मिळेल, 1/tan 3x/4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan 3x/4. मग बघा आपल्याला काय मिळालं, देअरफॉर dy/dx विच इज इक्वल्स टू 1/tan 3x/4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द tan 3x/4. आणि टॅनचं डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहिती काय, sec² x
टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह. बट इथे परत आपल्याला एक फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एफ ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एफ ऑफ एक्स काय आहे? सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स, म्हणजे जो इथला एफ ऑफ एक्स आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह. मग आपल्याला काय मिळेल बघा, हे 1/tan एफ ऑफ एक्स म्हणजेच tan 3x/4 ॲज इट इज आपण ठेवला, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एफ ऑफ एक्स काय असतं? सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजेच 3x/4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट एफ ऑफ एक्स म्हणजेच 3x/4. बरोबर. मग आपल्याला काय मिळालं? सेक स्क्वेअर 3x/4 डिवायडेड बाय tan 3x/4 इंटू 3x/4चं डेरिव्हेटिव्ह. 3x/4चं डेरिव्हेटिव्ह काय? 3/4. मग आपल्याला काय मिळालं बघा, 3/4 इन ब्रॅकेट. आता हे थोडं सिम्प्लिफाय करू शकतो. सेक स्क्वेअर म्हणजेच काय असतो? 1/cos². बरोबर. म्हणजे आपल्याला काय मिळालं? 1/cos² 3x/4 इंटू टॅन म्हणजेच काय? हा 1/tan आहे म्हणजेच काय? 1/sin 3x/4 cos 3x/4. मग हेच काय आपल्याला मिळेल? 3/4 इन ब्रॅकेट cos एक कॅन्सल होईल, 1/cos आणि 1/sin. आपल्याला काय मिळालं? 1/cos 3x/4 इंटू 1/sin 3x/4. म्हणजेच काय मिळालं आपल्याला? विच इज इक्वल्स टू 3/4 इंटू 1/cos म्हणजेच सेक 3x/4 इंटू कोसेक 3x/4 dy/dx. बघा, सिम्पल एक्झाम्पल होतं. याच्यामध्ये अवघड असं काही नव्हतं. फक्त आपण काय केलं होतं की जो काही आपल्याला दिलेला फॉर एक्झाम्पल होतं y इज इक्वल्स टू लॉग इन ब्रॅकेट 1 - cos 3x/2 1 + cos 3x/2. कधीही कुठल्याही एक्झाम्पलमध्ये 1 - cos x 1 + cos x जर आलं तर आपण ह्याला सिम्प्लिफाय करण्यासाठी ह्या दोन फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. cos 2θ इज इक्वल्स टू 1 - 2 sin² θ अँड विच इज इक्वल्स टू 2 cos² θ - 1. ह्या दोन्हींचा यूज करून 1 - 2 sin² θ साठी आपण 1 - cos फाइंड आउट करू शकतो आणि 2 cos² θ - 1 साठी आपण 1 + cos θ फाइंड आउट करू शकतो. मग त्याचा यूज करून आपल्याला काय मिळालं? तर 1 - cos 3x/2 इज इक्वल्स टू 2 sin² 3x/4 अँड 1 + cos 3x/2 इज इक्वल्स टू 2 cos² 3x/4. मग आपण काय केलं? दिलेल्या एक्झाम्पलमध्ये त्या जागेवरती त्या दोन व्हॅल्यूज पुट केल्या. 2 गेट कॅन्सल होईल. 2 कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला काय मिळालं? sin² cos². sin cos हे असतं tan. tan² 3x/4 आपल्याला मिळाला. स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होतो. मग आपण काय केलं? y इज इक्वल्स टू लॉग इन ब्रॅकेट tan x tan 3x/4 ही व्हॅल्यू मिळाली. मग ह्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एफ ऑफ एक्स. तो इथे यूज केला बिकॉज लॉग इन ब्रॅकेट समथिंग व्हॅल्यू आहे. मग एफ ऑफ एक्स आपला इथे काय झाला? tan 3x/4 झाला. मग लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1/f ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. त्याचा यूज केल्यानंतर आपल्याला काय मिळालं? 1/tan 3x/4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. त्यानंतर परत इथे डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan एफ ऑफ एक्स. tan एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? sec² एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. मग इथे एफ ऑफ एक्स आपला 3x/4 झाला. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना आपल्याला काय मिळालं? 1/tan 3x/4 ॲज इट इज राहील. टॅनचं डेरिव्हेटिव्ह sec² जे काही 3x/4 आहे ॲज इट इज राहिलं, इंटू परत त्याचं डेरिव्हेटिव्ह 3x/4चं डेरिव्हेटिव्ह 3/4 मिळालं. त्यानंतर सेक म्हणजे 1/cos असतो आणि टॅन म्हणजे sin cos असतो. मग ते फक्त आपण सिम्प्लिफाय करून लिहिले. sec² म्हणजेच 1/cos², टॅन म्हणजेच sin cos. कॉसला कॉस एक कॅन्सल झाला. आपल्याला फायनली काय मिळालं? 1/cos अँड 1/sin. 1/cos म्हणजे सेक अँड 1/cosec म्हणजेच 1/sin म्हणजे काय? कोसेक. देअरफॉर रिक्वायर्ड dy/dx विच इज इक्वल्स टू 3/4 इंटू sec 3x/4 इंटू कोसेक 3x/4.
डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर जर अभ्यासायचा असेल तर डेरिव्हेटिव्ह चॅप्टर हा अभ्यासण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे हे कंपोजिटचे जे फॉर्म्युलेज आहेत, हे जर फॉर्म्युले तुमचे पाठ झाले तर या चॅप्टरमध्ये अवघड असं काहीच नाही आहे. या टाईपचा कुठलंही एक्झाम्पल जर आलं तर तुम्ही सॉल्व करू शकता.